अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समाधान आनंद नांदण्यासाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घराचं नेहमीच वाईट शक्तींपासून बाधांपासून संरक्षण होण्यासाठी एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला फक्त हे एक फळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे किंवा या फळाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे। जे फळ घरात आणल्याने आपल्या घराचं नेहमीच बाधांपासून वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील, घरामध्ये असलेली नकारात्मकता कुठेतरी संपून जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल। घरामधील नकारात्मकता संपून घरामध्ये सकारात्मकता येईल। घरामध्ये क्लेश कलह अशा काही गोष्टी होत असतील तर त्या गोष्टी संपून घरामध्ये एकोपा निर्माण होईल। जर तुमच्या घरात 18 विश्व दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्यही कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला बरकत येईल। तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची आणि तुमच्या घराची भरभराट होईल। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की कुठलंही काम करायला गेलो की त्यामध्ये यशच येत नाही। साध्यातली साधी एखादी गोष्ट असेल तीही यशस्वी होत नाही। एखादी गोष्ट, एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत येते, म्हणजे अगदी 5% राहते, 99% ती झालेली असते, कुठेतरी 1% बाकी असते। असं वाटतं की आता सगळं काही होणार, पण हातात आलेला घासही सहज निघून जातो। म्हणजे काय तर अपयश हे येतच राहतं। हे एक फळ जर घरात आणलं तर तुम्हाला अपयश कधीच बघायला मिळणार नाही। अपयश तुमच्यापासून फार लांब राहील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त यशाचीच प्राप्ती होत राहील। बघा, आता कुठलं फळ आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये असंख्य अडचणी आहेत, अडथळे आहेत, ज्यांच्याही जीवनामधील समस्या सुटत नाहीत, मार्ग सापडत नाहीयेत, घरातील दारिद्र्य कमी होत नाहीये, सतत इडापिडा, आजारपण, कलह याच गोष्टी होत आहेत, त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे फळ जे आहे ते आवर्जून आपल्या घरामध्ये आणा। आता काय उपाय आहे, कुठलं फळ आणायचं आहे हे पुढे सगळं सांगणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला हा जो उपाय आहे हा कुठल्याही वारी करता येणार आहे। असं नाही की गुरुवार किंवा मंगळवारच तुम्ही करा। गुरुवार, मंगळवार, बुधवार, शनिवार, रविवार, सोमवार कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, पण सोमवारच्या दिवशी थोडा उत्तम राहील। ठीक आहे, जर सोमवारच्या दिवशी करता आलं तर अवश्य करा, इतर वेळेस तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। आता कुठलं फळ, तर आपल्याला कुठल्याही दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी एक धतुऱ्याचं फूल आणायचं आहे, ज्याला आपण धोत्रा असंही म्हणतो। आता आमच्याकडे त्याला मी धोत्राच म्हणतो, बरेच लोक धतुरा असं देखील म्हणतात। धोत्र्याचं एक छोटं रोप, एक झाड असं, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, नर्सरीमध्ये गेलात तरीही तुम्हाला ते रोप सहज मिळून जाईल। ठीक आहे, धोत्र्याचं जे झाड आहे, धोत्र्याचं जे फळ असेल, फूल असेल, पान असेल, हे अत्यंत प्रभावी आहेत। याच्यावरती दैवी शक्तींचा वास आहे, यामध्ये 33 कोटी देवांचा सास आहे। बघा, भगवान श्रीहरी विष्णू असतील, माता लक्ष्मी असेल किंवा शिवशंकर असतील, ह्या सगळ्यांनाच धोत्र्याचं झाड जे आहे ते विशेष प्रिय आहे। बऱ्याच वेळा उपाय करण्यासाठी आपण याच्या पानांचा, मुळांचा, फळांचा आणि फुलांचा असंख्य वेळा आपण त्याचा उपाय करत असतो। बघा, श्रावण महिन्यात तुम्ही बघत असाल तर महादेवांच्या पिंडीवरती आपण न चुकता आपण धोत्र्याचं पान किंवा फळ जे आहे ते अर्पण करत असतो, कारण महादेवांना हे जे फळ आहे ते अत्यंत प्रिय आहे। आणि महादेव जे आहे, ज्यांना आपण शिवशंकर असं म्हणतो, हे भक्तांच्या हाकेला धावून जातात किंवा भक्तांची कुठलीही इच्छा असेल ती तात्काळ पूर्ण करतात। तर आपल्याला काय करायचं आहे, एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे। ठीक आहे, आजूबाजूला कुठेही तुम्हाला भेटेल तिथून घ्या, नर्सरीमध्ये भेटलं तर तिथून घरी घेऊन आलात तरीही चालेल। घरी आणल्यानंतर हे जे फळ आहे हे एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवून द्यायचे। छोटीशी प्लेट ठेवायची आहे, त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन घ्यायचं आहे। चंदन जी पावडर असते पिवळ्या रंगाची, ती चंदन पावडर घ्या। समजा चंदन पावडर नसेल तर मग तुम्ही पिवळी हळद जी असते ती घेतली तरी चालेल। ठीक आहे, पिवळी हळद किंवा पिवळी चंदन पावडर तुम्हाला घ्यायची आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती हे
ओतायचं आहे, जेणेकरून त्याचे जे हाताने जर तुम्ही करायला गेलात तर त्याचे जे काटे असतात ते तुमच्या हाताला टोचू शकतात. म्हणून चमच्याने त्याच्यावरती तुम्हाला हे हळद किंवा चंदन जे मिक्स केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पूर्ण तुम्हाला ते पिवळ्या रंगाचं फळ बनवायचं आहे. यानंतर काय करायचं तर हे धतुऱ्याचं जे फळ आहे ते घेऊन आणि एक तांब्यावर पाणी घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात, शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर शंकरांच्या पिंडीवरती थोडंसं अर्धा तांब्या तिथे अर्पण करायचं आहे आणि अर्धा तांब्या बाजूला ठेवायचा आहे. आता जे धोत्र्याचं फळ घेऊन गेलेलो आहोत ते फळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती ठेवायचं आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. घरामध्ये असलेली नकारात्मकता संपण्यासाठी, सतत येणारं अपयश संपण्यासाठी भगवान महादेवांना मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जो अर्धा तांब्याभर पाणी राहिलेलं आहे तर ते अर्धा तांब्याभर पाणी तुम्हाला त्याच धोत्र्याच्या फळावरती ओतायचं आहे. पण ते जे फळ आहे ते पिंडीवरती असलं पाहिजे आणि पिंडीवरती त्या फळावरती तुम्हाला पाणी ओतायचं म्हणजे ते आपोआप पिंडीवरती देखील पडेल. ओतत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि इच्छित विशिष्ट एखादी इच्छा असेल ती देखील व्यक्त करायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर ते जे धोत्र्याचं फळ आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आपल्या घरी घेऊन यायचं आहे. एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटंसं ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तांदूळ अक्षता ठेवायचे आणि त्याच्यावरती हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आहे. वरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोडं अष्टगंध अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण लावलेला देवघरामध्ये जो दिवा असेल, अगरबत्ती असेल ते तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळाला ओवाळायचं आहे. याची विधियुक्त तुम्हाला पूजा सेवा करायची आहे. ठीक आहे. यानंतर हे सगळं काय करून झालं की त्यानंतर एक सफेद रंगाचा छोटासा कापडाचा एक तुकडा घ्यायचा आहे. चौकोनी असणारा एक सफेद रंगाचा फडका घ्या आणि त्याच्यामध्ये हे धोत्र्याचं फळ जे आहे ते ठेवायचं आहे. त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे. ही पोटली तयार केली की त्यानंतर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य जो दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूला ही पोटली टांगून द्यायची आहे. समजा हा माझा दरवाजा आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. मी बाहेरून आतमध्ये चाललेली आहे. बघा, मी बाहेरून घरामध्ये प्रवेश करत आहे. त्यावेळेस माझ्या उजवा बाजू जो लागेल म्हणजे मला जी उजवी साईड लागेल त्या उजव्या बाजूला ही पोटली जी आहे तुम्हाला वरती टांगून द्यायची आहे. ठीक आहे. दररोज जसं देवघरात आपण पूजा करतो, अगरबत्ती ओवाळतो, देवांना ओवाळतो, तुळशीला पाणी घालतो, तुळशीजवळ दिवा लावतो, तेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे कराल, अगरबत्ती ओवाळाल, तेव्हा प्रत्येक वेळी ती अगरबत्ती त्या पोटलीला म्हणजे त्या धोत्र्याच्या फळाला न चुकता ओवाळायची आणि त्यासोबत घरातील इडापिडा संकट जे काय ते निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची. ठीक आहे. असं दररोज करा. ही पोटली कधीच काढू नका. 1-2 वर्षात कधीतरी असं वाटलं की आता ही काढावी आणि याच्याऐवजी दुसरी लावावी तर ती काढा, त्या पाण्यात सोडा आणि त्याऐवजी पुन्हा दुसरं धोत्र्याचं फळ घ्या आणि या सांगितलेल्या प्रमाणे किंवा सांगितले ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने पुन्हा सेवा करून ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लटकवा. बघा, हा उपाय केल्याने तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल. पुन्हा एकदा सांगते, धोत्र्याचं जे फळ आहे त्याला दैवी शक्तीचा वास आहे. जेव्हा हे फळ अभिमंत्रित करून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लटकवाल तेव्हा कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घराला प्रवेश करू शकणार नाही. तुमच्या कामांमध्ये कुठलेही अडथळे येऊ शकणार नाही. कुठलेही बाधा तुमच्या घरामध्ये वास करणार नाही. नकारात्मकता जी आहे ती तुमच्या घराला स्पर्श करणार नाही. तुमच्या घराचं संरक्षण होत राहील, अडथळे दूर होत जातील. जे अपयश सारखं येत होतं ते कुठेतरी संपून जाईल आणि सगळ्या गोष्टींमध्ये यश येईल. जेव्हा सगळी वाईट शक्ती, बाधा, इडापिडा, संकट हेच जेव्हा टळून जाईल, हेच जेव्हा घराच्या बाहेर निघून जाईल, तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल. तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न राहील, घरामध्ये सकारात्मकता येईल. जेव्हा वातावरण घरातील प्रसन्न राहील, सकारात्मक राहील, तेव्हा तुमची जी काही कामं असतील ती पटापट व्हायला लागतील. तुमच्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुमची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची, सगळ्यांची भरभरून प्रगती होईल. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. विशेष हा महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाच्या घराच्या समोर हे फळ असावंच. जसं आपण लिंबू मानतो, इतर गोष्टी करतो, त्याच पद्धतीने ही त्यापेक्षाही उच्च कोटीची सेवा आहे. ज्यांच्याही आयुष्यात असंख्य अडथळे आहेत, प्रॉब्लेम सुटत नाहीत, सतत अपयश येत आहे, त्यांनी तर ही सेवा आवर्जून करावी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.